शेतकऱ्यांच्या पोरावर आपल्या बापाने पिकवलेलं पीक आज या निसर्गाने ते हिरावलंच आहे, परंतु जो हातात तोंडाशी आलेला घास होता तो देखील या पुरानं हिरावला आहे। त्यामुळे घाबरून न जाता या पूर परिस्थितीतून कसं मंदिरात तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील गोदावरी सिंधफणा नद्यांमुळे हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। आज आपण पाहत आहोत बस स्थानकातील हे मुख्य परिसर, या ठिकाणी नद्यांनी पूर आला असून संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातलेला आहे। परंतु अशा संकटात न घाबरता या गावातील जे आपण घरे बघत आहोत, घरांकडे फिरवायला जे घरं बघत आहोत ही दलित वस्तीतील घरे असून अक्षय आपल्या संसारात वापरण्यात असलेल्या भांड्यांची धान्यांची राखरांगोळी झाली आहे। ते उभ्या डोळ्याने शेतकरी येथील ग्रामस्थ बघत आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये या गावातील पिकांसह शेतकऱ्यांची गुरांचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे। यासाठी चारा उपलब्ध करून देण्याची तहसीलदार व प्रशासनाने काळजी घ्यावी। महापुरातून गाव हे नदीच्या काठावर असल्यामुळे पाण्यातून जनावर साप या ठिकाणी आलेले आहेत आणि ते डायरेक्ट गावात आज 3 दिवस झालं रोज 1-2 प्रत्येक घरामध्ये साप निघत आहेत। तर ते साप आलेले लाईट नसल्यामुळे दृष्टी सुद्धा दिसत सुद्धा नाहीत, म्हणून एखाद्या शेतकऱ्याचा किंवा एखाद्याचा बळी गेल्यास हे शासन लक्ष देणार आहे का? म्हणून एवढीच आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर आम्हाला लाईटची सुविधा आणि पाणी उपलब्धता करून द्यावी। बाकी तर आमचं जे काय स्वप्न आहे, जे काय बाकीचं भविष्य आहे, आमचं पीक तर हे पाहू शकता आपण कशा प्रकारे नुकसान झालेली आहे। अशी सर्व जवळपास 100% शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। आमच्या गावची पीक तर गेलेलंच आहे, परंतु आम्हाला जे काय पाण्याची आणि अन्नाची आवश्यकता आहे, परंतु ते सुद्धा शासन पंचनामे तर राहिले हो, पंचनामे नंतर करा, पण आज आम्हाला जी काय आवश्यकता आहे तीच आम्ही या बातमीमार्फत मागणी करत आहोत। धन्यवाद।